मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालाय आता एक धक्कादायक बदल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। कागदपत्राच्या बाबतीत ही चूक जर झाली तर पैसे मिळायला अडचण येऊ शकते। राज्यातील महिलांना आता टेन्शन येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये देण्याची एक योजनेची घोषणा झाली। महिलांमध्ये आनंदी आनंद आहे आणि ज्याची अर्ज भरण्याची तारीख 1 जुलैपासून सुरू झाली। त्यानंतर 2 तारखेला आणि 3 तारखेला यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आले। काही अटी शिथिल करण्यात आल्या, काही मर्यादा वाढवण्यात आल्या, पण परत एक असा यामध्ये धक्कादायक बदल झालाय जो जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे। कागदपत्रांच्या संदर्भातील हा बदल असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 वर्षाला 18,000 रुपये मिळण्यासाठीची सगळ्यात पहिला जो बदल झाला आहे ती म्हणजे मुदत वाढवण्यात आली। 15 जुलैपर्यंत ही मुदत होती, तर आता तब्बल 2 महिन्याची मुदत याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपण एकदा जाणून घेऊयात आणि काही जे कडक त्यामध्ये काही बदल झाले ते एकदा आपण जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी एक सगळ्यात महत्त्वाचा बदल असा झाला आहे की उदाहरणार्थ तुम्ही केव्हाही हा जरी फॉर्म भरला या मुदतीमध्ये तर तुम्हाला मिळणारे पैसे हे 1 जुलैपासून म्हणजे जुलै महिना तुमचा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्याच्या शेवटी जरी त्या ठिकाणी मुदतीला जरी भरला तरी सर्व महिलांना म्हणजे पहिल्या दिवशी भरणाऱ्या महिलांना जितके पैसे मिळणार तितकेच तुम्हालाही मिळणार। यामध्ये आता खूप आनंदाचं वातावरण झालेलं आहे। पण त्यातच कागदपत्रांसाठी जी त्या ठिकाणी धांदल उडत आहे, त्या ठिकाणी जे कागदपत्र आहे ते काढण्यासाठी खूप गर्दी होत आहे। तर याच धर्तीवर सरकारने खूप त्या ठिकाणी अटी मर्यादा ज्या होत्या त्या आता बदलल्या आहेत, त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे। हे जर समजलं नाही तर कदाचित पैसे मुकावे लागू शकतात, कदाचित तुमची पात्रताही रद्द होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी प्रचंड कागदपत्रे याच्यामध्ये लागत होती, कॉम्प्लिकेटेड कागदपत्र होती, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला अशा गोष्टी लागत होत्या। आता त्या गोष्टीची आता गरज नाही। आता प्रमुख 4च कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जे जर तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। आता सगळ्यात पहिले कागदपत्रांच्या बाबतीतला बदल, उत्पन्नांच्या संदर्भातला बदल, वयाच्या संदर्भातला बदल आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी चेतावणी देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे की ती जर पाळली नाही तर कदाचित मोठं नुकसान देखील होऊ शकतं। पहिलं कागदपत्र याच्यामध्ये लागेल आधार कार्ड। आधार कार्ड प्रत्येकाडेच असेल। आधार कार्डची झेरॉक्स तुमच्याकडे असणं किंवा ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। दुसरं कागदपत्र तुमचा 15 वर्षापूर्वीचा पुरावा, म्हणजे तुम्ही राहता तुमचा रहिवासचा पुरावा त्या ठिकाणी पाहिजे। महाराष्ट्राचे तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी आहेत याचा 15 वर्षापूर्वीचा पुरावा। आता पूर्वी डोमेसाईल त्या ठिकाणी लागत होतं, तर यासाठी 4 ऑप्शन्स, 4 ते 5 ऑप्शन्स किंवा 4 ते 5 विकल्प इथे दिलेले आहेत। 15 वर्षाचा पूर्वीचा पुराव्यासाठी तुम्ही डोमेसाईल म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र देऊ शकता। ते नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला जो तुमचा असेल तोही तिथे चालू शकतो। तिसरा तुमचा जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट, हे देखील तिथे ग्राह्य धरण्यात येईल। आणि पुढचं म्हणजे मतदान कार्ड। तुम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही वॉर्डमध्ये किंवा कुठल्याही त्या ठिकाणी मतदान कार्ड जर तुमचं असेल तर तेही तिथे ग्राह्य धरले। आणि हे कुठलंही जरी नसेल तर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असेल की जे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असेल तर ते तुमच्यासाठी रहिवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। खूप मोठी आनंदाची बातमी। जर रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा जन्माचा दाखला असेल तर डोमेसाईल काढण्यासाठी धांदल उडण्यास काही अर्थ नाही, कुठेही जाण्याची आता गरज नाही। तिसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती, जी धांदल लोकांची उडाली होती, ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ती एक फार मोठी अट शिथिल करण्यात आलेली आहे। आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आता गरज नाही, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड। आता अर्ज भरण्याच्या बाबतीत देखील एक खूप मोठा बदल झालेला आहे, तो व्हिडिओमध्ये आपण शेवटी जाणूनच घेऊ। पण त्याआधी चौथं कागदपत्र आहे हमीपत्र। यामध्ये एक हमीपत्र तुम्हाला देणं फार गरजेचं असणार आहे। आता त्यानंतर एक सरकारमार्फत एक प्रचंड मोठी चेतावणी 3 तारखेला 3 जुलैला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जी जर तुम्ही पाळली नाही तर तुमचं नुकसान त्यामध्ये होऊ शकतं। आता सगळ्यात पहिलं वयाची मर्यादा घटवण्यात आली। 21 ते 60 वयोगटाच्या महिला यासाठी पात्र होत्या, आता ते वय 65 वर्षापर्यंत केलं, म्हणजे 21 वर्षापासून तर 65 वयोवर्षाच्या महिला यासाठी आता पात्र असणार आहे। पूर्वी 5 एकर क्षेत्र जर तुमच्या नावावर असेल तर तुम्ही याला पात्र नव्हता, पण आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे। पण एक अट ही अजून आहे, ती म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्या आतमध्येच तुमचं असणं गरजेचं आहे। त्यानंतर बाहेरच्या राज्यातील काही महिला आहेत, त्यांच्यासाठी जर त्यांनी काय करायचं आहे, जर त्यांनी महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केलेलं असेल तर त्या पुरुषाचे जे काही कागदपत्र आहेत, म्हणजेच रहिवासी दाखला असेल किंवा त्याचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर हे त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलेचं स्वतःचं
बँक खातं असणं इथे अनिवार्य आहे. अर्ज भरण्यासाठी महिला स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे. एक ऑनलाईन ॲप आलं आहे नारी शक्ती ॲप, तर त्या ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही आता अर्ज भरू शकता. एक मोठी चेतावणी अशी देण्यात आलेली आहे की हा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. त्यामुळे अर्जाची प्रिंट घेण्यासाठी, कागदपत्रे काढण्यासाठी कुठल्याही दलालाला, कुठल्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही. असे पैसे जर कुणी मागितले तर तुम्ही त्या कक्ष अधिकाऱ्याला त्या ठिकाणी तक्रार करू शकता आणि त्या ठिकाणी हे करू शकता. मुख्यमंत्र्यांच्या जे काही वेबसाईट आहे तर त्या माध्यमातून सक्त निर्देश देण्यात आलेले आहे की कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये. त्यामुळे हे अर्ज प्रक्रिया 100% विनामूल्य असल्यामुळे तुम्ही कुठेही एक पैसाही त्या ठिकाणी द्यायचा नाही. पूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे. आता अर्जाविषयी आपण माहिती घेऊ. कोणते कागदपत्र किंवा अर्जाची काय सिस्टम आहे त्याविषयी आता इथून पुढे आपण माहिती घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे. आपण डाउनलोड केलेला आहे. याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज कसा भरायचा एकदा पाहून घेऊयात. याला कुठली कागदपत्र लागतात आणि हा कुठे जाऊन जमा करायचा हे आपण जाणून घेतोय. खूप महत्त्वाच्या भागाकडे आता आपण वळलेलो आहे. आता इथे पहिलं आहे महिलेचं पूर्ण नाव. इथे महिलेचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता महिलेचं लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तिचं माहेरचं नाव, म्हणजे यामध्ये तिचं नाव, तिच्या वडिलाचं नाव आणि आडनाव. त्यानंतर महिलेचं लग्नानंतरचं नाव म्हणजेच महिलेचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव आणि नवऱ्याचं आडनाव, म्हणजे अशा पद्धतीनं दोन्ही नावं इथं हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर जन्माचा दिनांक, तो अशा दिनांक, महिना आणि वर्ष असं लिहायचं आहे. उदाहरणार्थ 1 जानेवारी 1995ला जर कोणाचा जन्म झाला असेल तर त्यांनी 01/01/1995 असं लिहायचं आहे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता, इथे डिटेल पत्ता लिहिणं गरजेचं आहे. पिनकोड सहित इथे पत्ता लिहायचा आहे. जन्माचं ठिकाण, जन्माच्या ठिकाणामध्ये जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पिनकोड. त्याचबरोबर इथे मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, आधार असणं खूप गरजेचं आहे. 7वं, शासनाच्या इतर याच्यामार्फत राबवणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का? कोणते जर लाभ घेता असाल तर त्याची त्या ठिकाणी जर रक्कम लिहायची आहे. ती जर 1500च्या वर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. वैवाहिक स्थिती, विवाहित आहात, घटस्फोटित, विधवा, हे लिहायचं आहे. बँकेचा पूर्ण तपशील, बँकेचं नाव, बँकधारकाचं नाव, बँक खातं, IFSC कोड, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे की नाही, खूप गरजेचं आहे, जोडून घ्यावं. नारी शक्ती प्रकार, आता तुम्ही कोण आहात, म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्राम्य वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. तुम्ही काहीच करत नसाल तर सामान्य महिला लिहा. सर्व कागदपत्राच्या प्रती अपलोड करण्यात, म्हणजे यामध्ये तुम्ही कागदपत्र, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, तर हे सर्व फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडीत जमा करू शकता. हमीपत्र, प्रत्येक गोष्टी इथं टिक करायचं आहे. म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, टिक. सदस्य आयकरदाता नाही, टिक. मी माझ्या, म्हणजे या सर्व गोष्टींवर टिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही स्वतः असं घोषित करणार आहे. मग आता साधारणपणे तुमचं जे काय आहे EKYC च्या द्वारे त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल, तर OTPद्वारे तुम्ही त्या ठिकाणी स्वाक्षरी होऊ शकेल. इथे तुम्ही सही करून देऊ शकता आणि खाली अर्जाची पावती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. तर अशा पद्धतीचा एक अर्ज त्या ठिकाणी असणार आहे. पण आत्ताच एक जी घोषणा झाली ज्यामध्ये वयाची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि असे काही सूत्रांकडून सांगण्यात आलेले की जमिनीसाठीची जी अट होती तर ती देखील शिथिल करण्यात आली की नाही याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.